आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान आणि मार्गदर्शक होते आणि त्यांचे विचार आजही आपल्याला जीवनातील अनेक समस्यांवर उपाय आणि योग्य दृष्टिकोन देऊ शकतात. तुमच्या म्हणण्यानुसार जीवनात सुख हवे असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जास्त ऐका आणि कमी बोला. परमेश्वराने आपल्याला 2 कान आणि 1 जीभ दिली आहे. याचा अर्थ आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकावे आणि विचारपूर्वक बोलावे. आर्थिक व्यवस्थापन. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो तो गरीब असतो. केवळ पैसा असून उपयोग नाही, त्याचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. व्यवहारात चातुर्य. अत्यंत सरळ स्वभावाचे लोक अडचणीत येतात कारण धूर्त लोक त्यांच्या साधेपणाचा फायदा घेतात. त्यामुळे जीवनात थोडी चाणाक्षता आवश्यक आहे. आत्मसंरक्षण. जरी आपल्यात दुर्बलता असली तरी योग्य वेळी आपली ताकद दाखवणे महत्त्वाचे आहे. जसे बिनविषारी सापही विषारी असल्याचा देखावा करतो. सत्संगती. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने आपल्यात चांगले गुण येतात. जसे दुधात पाणी मिसळल्यावर ते दूधच बनते. स्वभाव परिवर्तन. जन्मापासून आलेले मूळ स्वभाव बदलणे कठीण असते. जसे कडुलिंबाच्या झाडाला दुधाचा अभिषेक केला तरी ते गोड होत नाही. रहस्य जतन. आपले रहस्य कधीही कोणाला सांगू नये कारण ते आपल्या विनाशाचे कारण बनू शकते. अयोग्य व्यक्तीला ज्ञान देणे निरर्थक. आंधळ्याला आरसा आणि मूर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे कारण ते त्याची किंमत जाणू शकत नाहीत. बुद्धिमानीने वागणे. बुद्धिमान व्यक्ती आपली कमजोरी, घरातील रहस्य, पैशाचा अपव्यय आणि मनातील चिंता स्वतःपुरती मर्यादित ठेवते. स्पष्टीकरण टाळा. ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्याला विश्वास नाही तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही. वर्तमान काळात जगा. दुःखी असणे म्हणजे भूतकाळात रमणे, चिंतित असणे म्हणजे भविष्याची काळजी करणे आणि शांत असणे म्हणजे वर्तमान काळात जगणे. शक्तीचा योग्य वापर. राजाची ताकद त्याच्या बाहुबलीमध्ये, विद्वानाची ज्ञानात आणि स्त्रीची सौंदर्य आणि वाणीत असते. प्रत्येकाने आपल्या शक्तीचा योग्य वापर करावा. जिद्दी वृत्ती. जिंकण्याची शक्यता नसतानाही हार न मानणारी व्यक्ती जगात अपराजय असते. उद्योग आणि ईश्वर स्मरण. उद्योगी माणूस गरीब नसतो. ईश्वर स्मरण करणारा पापांपासून दूर राहतो. मौन पाळणारा भांडणांपासून दूर राहतो आणि जागरूक राहणारा निर्भय असतो. विश्वासघातकी मित्रांपासून दूर राहा. जो मित्र समोर गोड बोलतो आणि मागे वाईट करतो तो विषारी असतो आणि त्याला सोडून दिलेलेच बरे. कर्तव्य पालन. ब्राह्मण, राजा, वैश्य आणि शूद्र या प्रत्येकाचे समाजात विशिष्ट कर्तव्य आहेत आणि त्यांनी ते निष्ठापूर्वक पार पाडावे. आचार्य चाणक्यांचे हे विचार आजही आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवतात आणि सुखी जीवनासाठी मार्गदर्शन करतात.